नमस्कार मंडळी, कुणाकुणाला कढी पकोडा आवडतो तर कुणाकुणाला भाताबरोबर खाता येणारी कढी दाटसर अशी न फुटणारी ताकापासून बनलेली कढी कशी बनवायची एका ट्रिकने ते बनवूयात. बऱ्याच जणांची कढी फुटते, ते फुटू नये म्हणून काय करायचं मी सांगणार आहे. आता इथं मी 1 लिटर ताक घेतलेलं आहे, लोणी काढलेलं. त्याच्यामध्ये हळद, तिखट, धने जिऱ्याची पूड आणि मीठ टाकून छान हलवून घ्यायचं आहे. अर्धी वाटी मी इथं बेसन पिठाचा बारीक वापर केलेला आहे. तुम्हाला कमी घट्ट आवडत असेल कढी तर थोडेसे 1-2 चमचेच पिठाचे वापरायचे, बेसन पिठाचे. आता कढी कधीही तुपामध्ये करायची, तेलामध्ये करायची नाही. तुपामध्ये केलेल्या कढीची चव एकदम छान येते. तूप गरम झाल्यानंतर जिरे मोहरी छान कडकडू द्यायची आहे, त्याच्यामध्ये छान चव येते. अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून भाजून घ्यायची आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. केलेलं मिश्रण कढईमध्ये टाकून कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी येईपर्यंत अदनमधनं सतत हलवायचं. हीच ती ट्रिक आहे की कढी फुटत नाही, एकदम दाटसर घट्टसर अशी कढी आपली न फुटणारी तयार होते. व्हिडिओ आवडला तर लाईक